ओम श्री परमात्मने नमः. श्री गीता महात्म्य भाग दुसरा. श्लोक आहेत 4 ते 6. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. पदच्छेदः. सर्वोपनिषदः गावः दोग्धा गोपालनंदनः पार्थः वत्सः सुधीः भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. आता इथं संधी कुठली आले? सर्वोपनिषदो गावो. इथं सर्वोपनिषदो इथल्या विसर्गाचा उ झालाय आणि तो मागच्या अ मध्ये मिसळला. सर्वोपनिषदः गावः. गावो दोग्धा. पुन्हा तसंच गावः दोग्धा. पुढे कोमल व्यंजन आल्यामुळे इथे दोन्ही ठिकाणी विसर्गाचा उ झालाय. सर्वोपनिषद मध्ये सर्व अधिक उपनिषद हा संधी झालाय, पण तो समासातला संधी आहे, तो केलाच पाहिजे, तो सोडवता येत नाही. पुन्हा पार्थो वत्सः. इथे पार्थ हा पुढच्या विसर्गाचा उ झालाय, पुढे कोमल व्यंजन आल्यामुळे. सुधीर भोक्ता. सुधीही भोक्ता. इथे विसर्गाचा र झालेला आहे. शब्दार्थ हा व्याकरणमचे. सर्वोपनिषदः मूळ शब्द सर्वोपनिषद स्त्रीलिंगी, प्रथमा बहुवचन. संस्कृत मध्ये उपनिषद हा शब्द स्त्रीलिंगामध्ये आहे. उपनिषद उपनिषद उपनिषदः प्रथमा बहुवचने. सर्वोपनिषद समासे. सर्वाः उपनिषदः कर्मधारय समास. सर्व आणि उपनिषद हे दोन शब्द एकत्र येऊन समास बनताना तिथं संधी आवश्यक आहे, म्हणून सर्वोपनिषद असा सामासिक शब्द झाला. सर्व उपनिषदे असा त्याचा अर्थ झाला. गावहा मध्ये गो हा शब्द पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी ओकारांत आहे. गौहु गावो गावहा प्रथमा बहुवचने. दोग्धा दोग्धृ ऋकारांत पुल्लिंगी, प्रथमा एक वचन. दुह धातूपासून हे बनलेलं नाम आहे. दोग्धृ म्हणजे दोहन करणारा. गोपालनंदनः. गोपालनंदन पुल्लिंगी, प्रथमा एक वचन. गोपालनंदन म्हणजे श्रीकृष्ण. याच्यामध्ये गो, पाल आणि नंदन असे 3 शब्द एकत्र येऊन समास बनलेला आहे. गोपाल. गा हा पालयती इथे गोपाल हा गायीनं सांभाळतो तो गोपाल, उपपत्त पुरुष झाला. नंदन म्हणजे आनंददायक किंवा पुत्र असे त्याचे 2 अर्थ होतात. गोपालस्य नंदनः. गोपालाचा नंदन म्हणजे गोपाळाचा पुत्र किंवा गोपालेभ्यः नंदनः गोपाळांसाठी आनंददायक असणारा असा श्रीकृष्ण. पार्थः. पार्थ पुल्लिंगी, प्रथमा एक वचन. अर्जुन. पृथायाः अपत्यम पुमान. पृथेचा मुलगा तो पार्थ. इथं अर्जुनाला उद्देशून वापरलेलं आहे, कारण पृथा हे कुंतीचं नाव आहे आणि कुंतीचे 3 पुत्र आहेत, धर्मराज, अर्जुन आणि भीम. त्यापैकी इथं वापरलेले ते अर्जुनाला उद्देशून वापरलेलं आहे. पृथायाः अपत्यम पुमान तद्धित. नामापासून नाम बनवण्यासाठी अनेक प्रत्यय आहेत, त्यांना तद्धित प्रत्यय असं म्हणतात. त्यामुळे नामापासून बनलेली नामं असतात ती तद्धित रूप असतात. वत्सः. वत्स पुल्लिंगी, प्रथमा एक वचन. वत्स म्हणजे वासरू. सुधीही. सुधी दीर्घ इकारांत पुल्लिंगी, प्रथमा एक वचन. संस्कृत मध्ये दीर्घ इकारांत आणि दीर्घ उकारांत मध्ये पुल्लिंगी शब्द अगदी क्वचित थोडेसे. साधारणपणे याच्यामध्ये स्त्रीलिंगी शब्दच जास्त आहेत, दीर्घ इकारांत आणि दीर्घ उकारांत. समास बनून जी काही नामं तयार झालेली असतात तेच शब्द दीर्घ इकारांत, दीर्घ उकारांत किंवा आकारांत असूनही पुल्लिंगी असतात. सुधी शब्द कसा बनला? सु आणि धी असे 2 शब्द एकत्र आले आणि समास बनला. सु म्हणजे छान, उपसर्गासारखं वापरलं जातं. सुष्ठू म्हणजे शोभनाधीही यस्य सहा, ज्याची बुद्धी तल्लख आहे असा सुधीही म्हणजे सुबुद्ध वाचक. भोक्ता. भोक्तृ ऋकारांत पुल्लिंगी, प्रथमा एक वचन.
अर्थ आहे त्याचा उपभोक्ता. भुज म्हणजे उपभोग घेणे, या धातूपासून बनलेलं हे नाम आहे भोक्तृ. दुग्धम दुग्ध नपुसकलिंगी प्रथमा एक वचन, दुग्ध म्हणजे दूध. गीतामृतम गीतामृत नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. समास आहे गीता एव अमृतम, कर्मधारय समास आहे. गीता हेच अमृत किंवा गीता रूपी अमृत. महत हे गीतामृतमचं विशेषण आहे म्हणून नपुसकलिंगात ते पण आलं. महत महती महांती प्रथमा, महत प्रथमा एक वचन, गीतामृतम प्रथमा एक वचन, ते त्याचं विशेषण आहे. आता या श्लोकामध्ये क्रियापद नाहीच आहे. या श्लोकामध्ये संपूर्ण रूपक आलेलं आहे. सर्वोपनिषदः गावः, सर्वोपनिषद म्हणजे गायी. दोग्धा गोपालनंदनः, त्या गायींचं दूध काढणारा तो गोपालनंदन श्रीकृष्ण. वत्सः पार्थः, वत्स म्हणजे वासरू, हा कोण आहे? अर्जुन आहे. गीतामृतम महत दुग्धम, गीतामृत हे दूध आहे. आणि सुधी ही भोक्ता, भोक्ता आहे तो सुधी म्हणजे सुबुद्ध वाचक आहे. ह्याचा अन्वय काय झाला? सर्वोपनिषदः गावः गोपालनंदनः दोग्धा पार्थः वत्सः गीतामृतम महत दुग्धम भोक्ता सुधीही. इथं रूपक केलेलं आहे. सर्वोपनिषदः गावः, सर्व उपनिषदे म्हणजे जणू काही गायीच आहेत. गोपालनंदनः दोग्धा, त्या गायींचं दूध काढणारा कोण आहे? तर गोपालनंदन श्रीकृष्ण. पार्थः वत्सः, ते दूध कोणाला पाजायचंय? तर पार्थरूपी वासराला पाजायचंय. काय पाजायचंय? गीतामृतम महत दुग्धम, गीतारूपी जे दोहन करून दूध निघणार आहे ते पिणारा कोण आहे? पार्थरूपी वासरू. आणि भोक्ता सुधीही, आणि त्याचा उपभोग घेणारा कोण आहे? तर सुधी म्हणजे चांगली बुद्धी असणारा वाचक. सर्व उपनिषदे धेनुरूपासून गोपाल कृष्ण हा त्यांची धार काढणारा आहे. पार्थ हा त्या गायीचे वासरू असून गीता हे त्या गायीचे विपुल दूध आहे. आणि गीता पठनाची इच्छा करणारा सुबुद्ध वाचक हा त्या गीता रूपी अमृताचा भोक्ता आहे. श्लोक 5. वसुदेव सुतम देवम कंसचाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. पदच्छेद. वसुदेव सुतम देवम कंसचाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. इथं कुठेही संधी नाहीये. शब्दार्थ हा व्याकरण. वसुदेव सुतम, वसुदेव सुत पुल्लिंगी द्वितीया एक वचन. वसुदेवस्य सुतः, वसुदेवाचा मुलगा तो वसुदेव सुत म्हणजे श्रीकृष्ण, षष्ठी तत्पुरुष समास आहे. देवम देव पुल्लिंगी द्वितीया एक वचन देवाला. कंस चाणूर मर्दनम, कंस चाणूर मर्दन पुल्लिंगी द्वितीया एक वचन. कंस चाणूर आणि मर्दन असे 3 शब्द एकत्र येऊन इथं समास बनला. कंसहाच चाणूरहाच इतरेतर द्वंद्व. कंस चाणूरयोः मर्दनम येन सह, कंस व चाणूराचं मर्दन ज्यानं केलं आहे तो. मृद 9वा गण परस्मै पदाचा धातू आहे, त्याच्यापासून दाबणे चुरडणे असा अर्थ झाला. कंस चाणूरानं ज्यानं चुरडून टाकलं, दाबून टाकलं, मारून टाकलं तो कंस चाणूर मर्दन असा श्रीकृष्ण. देवकी परमानंदम, देवकी परमानंद पुल्लिंगी द्वितीया एक वचन. ह्याच्यामध्ये देवकी परम आणि आनंद असे 3 शब्द एकत्र येऊन समास बनला. परम महा आनंद हा अतिशय आनंद कर्मधार आहे. पहिलं पद विशेषण, दुसरं पद विशेष, कर्मधार आहे समास. आणि देवक्य हा परमानंद हा देवकीचा परमानंद असणारा असा श्रीकृष्ण, किंवा देवक्यही परमानंद हा देवकीसाठी अत्यंत आनंददायक असणारा असा श्रीकृष्ण चतुर्थी तत्पुरुष झाला. कृष्णम कृष्ण पुल्लिंगी द्वितीय एक वचन. वंदे वंद पहिला गण आत्मनेपद, वर्तमान काळ प्रथम पुरुष एक वचन. जगद्गुरुम जगद्गुरु पुल्लिंगी द्वितीय एक वचन. हाही समास आहे. जगत आणि गुरु 2 शब्द एकत्र आले समास बनला. जगत हा गुरु, जगाचा गुरु षष्ठी तत्पुरुष.
अन्वय काय झाला? कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम वसुदेव सुतम जगद्गुरुम देवम कृष्णम वंदे. अहम कृष्णम वंदे. आता तिथं अहम नसला तरी वंदे या क्रियापदावरून कळून येतं त्याचा कर्ता अहम आहे. कारण वंदे हे क्रियापद इंग्लिश प्रमाणे फर्स्ट पर्सन सिंग्युलर, संस्कृत भाषेप्रमाणे उत्तम पुरुष एक वचन, तेव्हा त्याचा कर्ता झाला अहम. मी कृष्णाला नमस्कार करतो. अहम कृष्णम वंदे. मी कृष्णाला नमस्कार करतो. आणि कृष्ण कसा आहे ते सांगणारी ही सगळी विशेषण आहे. कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम वसुदेव सुतम जगद्गुरुम देवम. कंस व चाणूर आदी राक्षसांचा वध करणारा, देवकीला अतिशय आनंदित करणारा, वसुदेवाचा पुत्र असलेला व जगाचा गुरु असलेला असा श्रीकृष्ण, त्याला मी वंदन करतो. श्लोक 6. भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला गांधार नीलोपला शल्यग्राहवती कृपेण महता कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पांडवैरणनदी कैवर्तकः केशवः. या श्लोकामध्ये 2 पाठभेद आहेत. पहिलं गांधार नीलोत्पला किंवा गांधार नीलोपला आणि शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला किंवा कृपेण महता कर्णेन वेलाकुला, असं वहनी आणि नीलोपला असे 2 पाठभेद आहेत. आता याचा पदच्छेद बघूया. भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला गांधार नीलोपला किंवा गांधार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी किंवा कृपेण महता कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सा उत्तीर्णा खलु पांडवैः रणनदी कैवर्तकः केशवः. आता इथं संधी कुठं आलेत? संधी फक्त शेवटच्या चरणामध्ये आहे. सोत्तीर्णा सा अधिक उत्तीर्णा गुणसंधी आहे आणि पांडवैही रणनदी, पांडवैही पुढच्या विसर्गाचा लोप झालेला आहे. आता शब्दार्थ आणि व्याकरण पाहूया. भीष्म द्रोण तटा. भीष्म द्रोण तटा हा मूळ शब्द स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. आता याच्यात 3 शब्द एकत्र येऊन समास बनला. भीष्म, द्रोण आणि तट. भीष्म हाच द्रोण हाच इतरेतर द्वंद्व भीष्म आणि द्रोण. भीष्म द्रोणौ तटौ यस्याः सा. भीष्म आणि द्रोण हे जिचे 2 तट आहेत अशी. भीष्म आणि द्रोण रूपी तट जिचे आहेत अशी ती नदी. बहुव्रीही समास झाला. जयद्रथ जला. जयद्रथ जला स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. जयद्रथः एव जलम यस्यां सा. जिच्यामध्ये जयद्रथ रूपी पाणी आहे अशी ती आई बहुव्रीही समास झाला. गांधार नीलोत्पला किंवा गांधार नीलोपला स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. गांधारः नीलोत्पलम यस्यां सा. गांधार म्हणजे शकुनी, गंधार देशाचा राजा तो गांधार, तद्धित झाले. गांधारः एव नीलोत्पलम. गांधार रूपी निळकमळ ज्यामध्ये आहे अशी ती नदी. किंवा गांधार नीलोपला स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. गांधारः नीलोपलः यस्यां सा. गांधार रूपी काळा खडक जिच्यामध्ये आहे अशी ती. नीलोपलः किंवा नीलोत्पलम हाही सामासिक शब्द आहे. नीलः उपलः निळा दगड हा झाला कर्मधार आहे. तसंच नीलम उत्पलम निळ कमळ दोन्ही कर्मधारय समास झाले. उत्पल म्हणजे कमळ आणि उपल म्हणजे दगड किंवा खडक. याच्यामुळे उत्पल म्हणण्यापेक्षा उपल हाच पाठभेद जास्त योग्य वाटतो. शल्यग्राहवती. शल्यग्राहवती स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. शल्य हा एव ग्राह. शल्य हाच ग्राह हा झाला कर्मधारय समास म्हणजे सुसर. शल्य हा एव ग्राह आणि शल्यग्राहवती म्हणजे
शल्यग्राहः अस्ति यस्याः इति शल्यग्राहवती, शल्यरूपी ग्राहाने युक्त अशी ती नदी. कृपेण, कृप म्हणजे कृपाचार्य, पुल्लिंगी तृतीया एकवचन. महता ते कृपेणचं विशेषण आहे, महत पुल्लिंगी तृतीया एकवचन. कर्णेन, कर्ण पुल्लिंगी तृतीया एकवचन. वेलाकुला, वेलाकुला स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन. वेला म्हणजे किनारा, आकुल म्हणजे विवल क्षुब्ध. आकुला वेला यस्याहा सा, जिचा किनारा क्षुब्ध झालेली आहे अशी ती. बहुव्रीही समास झाला. कृपा आणि कर्ण यांच्यामुळे जिचे किनारे क्षुब्ध झालेली आहे अशी. इथं महताच्या ऐवजी वहनी असा एक पाठभेद दिसतो. वहनी म्हणजे नौका, पण हा पाठभेद बरोबर वाटत नाही, कारण कृपाचार्य हे काही ती रणनदी ओलांडून जाण्याकरता नौकारूप ठरलेले नाहीयेत पांडवांच्यासाठी. त्यामुळे महता हाच पाठभेद तिथं योग्य दिसतो. अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा, अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन. अश्वत्थाम, विकर्ण, घोर आणि मकरा असे 4 शब्द एकत्र आले, समास बनला. अश्वत्थामाच्या विकर्णाच्या इतरेतर द्वंद्व, अश्वत्थामा आणि विकर्ण. घोर मकरामध्ये घोर हा मकर हा, मकर म्हणजे मगर, घोर हा मकर हा अत्यंत भयानक मगर, कर्मधारय समास झाला. अश्वत्थामा विकर्णौ घोर मकरौ यस्यां सा, जिच्यामध्ये अश्वत्थामा आणि विकर्ण रूपी घोर मगर आहेत अशी ती नदी. दुर्योधनावर्तिनी स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन. दुर्योधन आणि आवर्तिनी असे 2 शब्द एकत्र येऊन समास बनला. दुर्योधनः एव आवर्तः यस्यां सा, दुर्योधन हा जिच्यामध्ये भोवरा आहे अशी ती. बहुव्रीही समास झाला. आवर्त म्हणजे भोवरा, सा म्हणजे ती तत्सर्वनामाचं प्रथमा एकवचन. उत्तीर्णा, उद अधिक तृतर पहिला गण परस्मैपद. कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन. तरुण जाणे, उत्तीर्णा ओलांडली गेली. खलु म्हणजे खरोखर. पांडवैही, पांडव पुल्लिंगी तृतीय बहुवचन. रणनदी, रणनदी स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन. रणहा एव नदी, रणरूपी नदी. कैवर्तकः, कैवर्तक पुल्लिंगी प्रथमा एकवचन. नावाडी केशवः पुल्लिंगी प्रथमा एकवचन. आता याच्यामध्ये मूळ वाक्य आहे पांडवैही रणनदी उत्तीर्णा, पांडवैही रणनदी उत्तीर्णा, पांडवांनी रणरूपी नदी उत्तीर्ण केली, पार केली. कर्मणी प्रयोगे. उत्तीर्ण हे कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण क्रियापदासारखं आलेलं आहे आणि ते रणनदीप्रमाणे स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन वापरलंय. पांडवैही रणनदी उत्तीर्णा, पांडवाः रणनदीम उत्तीर्णवन्तः असा त्याचा कर्तरी प्रयोग होईल. आणि बाकी जी सगळी आहेत ती रणनदीची विशेषण आहेत. ही रणनदी कशी आहे? भीष्म द्रोण तटा, जयद्रथ जला, गांधार नीलोपला, शल्यग्राहवती, कृपेण महता कर्णेन वेलाकुला, अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा, दुर्योधना वर्तिनी, ही सगळी विशेषणं त्या रणनदीची आहेत. कशी आहे ती रणनदी? भीष्म द्रोण तटा, त्या रणनदीचे भीष्म आणि द्रोण हे 2 तट आहेत, म्हणजे किनारे आहेत. जयद्रथ जला, त्याच्यामध्ये जयद्रथ रूपी पाणी आहे. गांधार नीलोपला, गांधार म्हणजे शकुनी रूपी काळा खडक तिच्यामध्ये आहे. शल्यग्राहवती, शल्यरूपी ग्राह म्हणजे सुसर तिच्यामध्ये आहे. कृपेण महता कर्णेन वेलाकुला, महता कृपेण मोठे आचार्य कृपाचार्य आणि कर्ण यांच्यामुळे जिचे किनारे विक्षुब्ध झालेले आहेत अशी ती रणनदी. अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा, अश्वत्थामा आणि विकर्ण हे घोर मगर ज्या नदीमध्ये आहेत आणि दुर्योधनावर्तिनी, दुर्योधन रूपी भोवरा ज्या नदीमध्ये आहे अशी ती रणनदी. पांडवैही उत्तीर्ण, पांडव तरुण गेले. कसे तरुण गेले? कैवर्तकः केशवः,
कैवर्तक म्हणजे नावाडी केशव होता. त्यामुळं पांडव ही रणनदी सहज उत्तीर्ण होऊ शकले. भीष्म व द्रोण हे ज्या रणनदीचे 2 तीर आहेत, जयद्रथ हे जिच्यातील पाणी आहे, शकुनी हा जिच्यातील काळा खडक आहे, शल्य जिच्यातील सुसर आहे आणि कृपोपकर्ण यांनी जिचे किनारे क्षुब्ध केलेले आहेत, अश्वत्थामा व विकर्ण हे ज्या नदीतील घोर मगर आहेत व दुर्योधन हा जिच्यातील भोवरा आहे, अशी ती रणनदी पांडव सहज तरून गेले, कारण त्या कार्यात श्रीकृष्ण हा त्यांचा नावाडी होता. हरिओम तत्सत.